नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता काय होणार, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता मान्सून दाखल होणार आणि महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये आता खास करून कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर आता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये आता पावसाची शक्यता कमी होणार. मान्सून जेव्हा महाराष्ट्रामध्ये दाखल होतो ना, जेव्हा कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा अंतर्गत भागामध्ये मान्सूनचा कमजोर असा राहतो. याचं प्रमुख कारण आहे एकच आहे मित्रांनो, साधारणपणे ही आपला नकाशा आहे महाराष्ट्राचा. तर अशा प्रकारे एक सह्याद्री पर्वतची रांगा विस्तारलेली आहे. जेव्हा अरबी समुद्राचे वारे आपल्या महाराष्ट्राकडे येतात ना, तर या ठिकाणी हे डोंगर रांगा अडथळा निर्माण करतात. त्यामुळे ना कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अतिशय मुसळधार पाऊस पडतो आणि त्याचा पूर्व भागामध्ये ना कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या पट्ट्यामध्ये ना काहीशा मान्सून म्हणतो त्याला आपण भरपूर पाऊस आहे ना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर याचं प्रमुख कारण एकच आहे मित्रांनो, सह्याद्री पर्वतमुळे कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस पडतो आणि त्याच्या पूर्व भागामध्ये पाऊस शक्यता कमी असतात. हे सर्व सह्याद्री पर्वतामुळे होतो असतो असं. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे पर्जन्य छाया प्रदेशामध्ये पाऊस केव्हा पडतो, साधारणपणे एकाने बंगालच्या उपसागरात एकाने कमी दाब क्षेत्रात तीव्र रूपांतर झाला ना, तर काय होतं मित्रांनो, अशा प्रकारे पूर्वेकडून पश्चिमकडे वारं वाहतात असं आणि ते आता उलट होतात समजलं. आता हे पर्वतामुळे ना या साईडचे वाऱ्या येतात ना समजलं पूर्वेचे म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये, तिथं त्याला अडथळा निर्माण होतो. मग पर्जन्य छाया प्रदेशामध्ये अतिशय मुसळधार पाऊस होत असतो. म्हणजे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, दौंडचे बाग, बारामती या पट्ट्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडतो मित्रांनो, विजांच्या कडकडासह. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला समजली असेल ना, तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला असंच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.